विद्यार्थी मित्रांनो, आपण आता विचार करणार आहोत. तो विचार आहे आर्क ऑफ अ सर्कल. आर्क ऑफ ए सर्कल. आर्क म्हणजे आपण याला मराठी म्हणूया वर्तुळाचा कंस. तुम्हाला कंस माहिती आहे, तुम्ही असा कंस देतात, याला कंस म्हणतात. म्हणजे हा कंस म्हणजेच काय, तर कोणत्या तरी वर्तुळाचा एक पार्ट आहे, म्हणून त्याला आपण कंस असं म्हणतो. म्हणजे कंसाचे दोन्ही पार्ट आहेत ना, ते वर्तुळाचे आहेत, त्याला आर्क असं म्हणतो खऱ्या अर्थाने. आता या आर्कची डेफिनेशन नेमकी काय, तर आपण आता सेकंड म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे. आता सपोज एक सर्कल आपण काढला. समजा मी हा सर्कल काढला आणि या सर्कलच्या मध्ये मी सेंटर ऑफ सर्कलच्या बाजूने कुठेतरी इकडून जाणारी एक रेषा अशी टाकली. म्हणजे ही सेकंड टाकली, तिला आपण छेदिका असं म्हणतो. ती सेकंड सपोज यल ही टाकली, आपण तिला नाव देऊया यल. ही यल सेकंड ह्या सर्कलला ए आणि बी या पॉईंटमध्ये म्हणजे त्याला छेदते, बायसेक्ट करते. आपण इकडे हा पॉईंट घेऊया एक्स, आणि हा पॉईंट इकडे आपण सर्कलवरचा घेऊया वाय. मग आता आपल्याला याची डेफिनेशन काय करता येईल. याच्याने दोन आर्क तयार झाले पा. मी दोन्ही आर्क जर तुम्हाला दाखवले तर ते कशा पद्धतीने येतील पा. तर हा जो येईल हा एक आर्क येईल इथून इथपर्यंत. मी त्याला मुद्दामून पेनने डार्क करतो आहे. हा एवढा एक आर्क येईल. हा ब्ल्यू कलरचा इथून इथपर्यंत हा एक आर्क आहे. आणि दुसरा आर्क हा मी रेड कलरने काढतो आहे, तो हा इथून येईल असा. मी मुद्दाम ही फिगर ब्ल्यू आणि रेडने केलेली आहे. बघा आता हा रेडचा जो पार्ट आहे, ज्याला आपण हे दोन्ही आर्क आहे, पण ह्या मोठ्या याला म्हटलं जातं मेजर आर्क, आणि ह्या छोट्या याला म्हटलं जातं हा आता इकडचा हा मायनर आर्क. म्हणजे मी आर्क म्हणजे हा एवढा पार्ट नाही म्हणते मी, हा इथून तर इथपर्यंतचा पार्ट हा मायनर आर्क, आणि हा रेडचं इथून तर हा इथपर्यंतचा पार्ट याला आपण मेजर आर्क म्हणतो. मग मेजर आणि मायनर याच्यातलं डिफरंट काय झालेलं आहे. आधी आपण आर्क पाहूया. मग आर्कची डेफिनेशन काय येईल पा. आर्क, कुणाला आर्क म्हणायचं, अ सेकंड divides a circle in two parts each parts together with the point common to the circle is called an arc. An arc is a part of circle. An arc is a part of सर्कल. आर्क म्हणजे एक सर्कलचाच पार्ट आहे. या फिगरमध्ये तुम्हाला दिसतं, या फिगरमध्ये यल सेकंड इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉईंट ए अँड बी. आर्क ए एक्स बी, म्हणजे याच्यामध्ये दोन आर्क तयार झालेले आहे. एक आर्क ए एक्स बी आणि दुसरे आहे आर्क ए वाय बी. म्हणजे
ए एक्स बी ही एक आर्क आणि ए वाय बी ही दुसरी आर्क आहे. टू आर्क आर फॉर्म ड्यू टू सेकंड यल, आणि या यल या सेकंडमुळे एक्स बी आणि ए वाय बी ह्या दोन आर्क आपल्याला मिळालेल्या आहे. इफ द सेकंड पास थ्रू द सेंटर, सपोज आपण आणखी एक सर्कल काढलं. मी समजा या बाजूला आणखी एक सर्कल काढतोय. हा त्याचा सेंटर ऑफ सर्कल होता, आणि या सेंटर ऑफ सर्कलमधून जाणारी जर मी सेकंड काढली, आता मिळणाऱ्या मला ज्या आर्क आहेत त्या दोन मिळालेल्या आहेत. सपोज याला पण मी नाव देतोय. सपोज ही पण सेकंड एल आहे, हा सेंटर ओ आहे, हा पॉईंट ए, याला नाव वेगळं देऊया, पी देऊया, याला क्यू देऊया, आणि हा एक्स देऊया, आणि याला वाय देऊया. म्हणजे याची सेकंड जेव्हा सेंटर ऑफ सर्कलमधून गेलेले आहे तेव्हा जे आर्क तयार झाले ह्या दोन्ही आर्कला आपण सेमी सर्कल असं म्हणतो, कारण ते अर्धवर्तुळ झालेले आहे. बरोबर आहे. म्हणजे मग आपल्याला असं म्हणता येईल, इफ द सेकंड पास थ्रू द सेंटर each arc so form is a semicircle. If the second passes through the center, passes through the center, passes through the center, each arc so form, each arc so form is semicircle, is semicircle. म्हणजे मग जर सेंटरमधून जाणारी आर्क असेल तर ती सेमी सर्कल फॉर्म करते, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मग याच्यामध्ये आर्क पी एक्स क्यू and arc PXQ and PYQ are कोणते दिले? सेमी सर्कल. हे दोन्हीही सेमी सर्कल्स आहेत. मग आता मेजर आर्क कुणाला म्हणायचं? मी तुम्हाला इथे लिहून दिलेलं मेजर आर्क आणि मायनर आर्क. पण मग मेजर आर्क तुम्ही कुणाला म्हणणार? तर मेजर आर्कची डेफिनेशन आहे, मेजर आर्कची आपल्याला जी डेफिनेशन पाहिजे ती अशा पद्धतीने, इफ द सेंटर ऑफ सर्कल, इफ द सेंटर ऑफ सर्कल, म्हणजे सर्कलचं जे सेंटर आहे, इफ द सेंटर ऑफ सर्कल इज ऑन वन साइड, इज ऑन वन साइड ऑफ द सेकंड, of the second, then the arc on the side of the center, then the arc on the side of the center, of the center is called major arc. म्हणजे सर्कलमधून जर आपण एखादी सेकंड टाकली आणि सेकंडच्या ज्या बाजूला, ज्या भागामध्ये सेंटर ऑफ सर्कल येईल तिकडच्या भागाच्या आर्कला आपण मेजर आर्क म्हणतो, आणि याच्या अपोजिट साईडला जे आर्क येईल तिला आपण मायनर आर्क म्हणतो. म्हणून इथे मायनर आर्क. मायनर आर्क कुणाला म्हणणार तुम्ही? आर्क विच इज ऑन द आर्क which is on the other side of the center, other side of the center
of the center is called minor arc. Is called minor arc. मग या फिगरमध्ये आपल्याला दोन्ही आर्क दाखवता येतील. काय? आर्क AXB arc AXB is a major arc and arc AYB is a minor arc. तर आपल्याला मेजर आणि मायनर या दोघांमधला फरक कळलेला आहे. आर्क कळलेली आहे, सेमी सर्कल कळलेला आहे. याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे अभ्यासायचं आहे तो आहे सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगलला म्हणतात केंद्रीय कोन. मराठीमध्ये सेंट्रल अँगलला केंद्रीय कोन असं म्हटलं जातं. तर कुणाला सेंट्रल अँगल असं म्हणायचं आहे? तर आपल्याला सेंट्रल अँगल समजून घेण्यासाठी इथे सुद्धा एक फिगरच काढावी लागेल आणि फिगरनंतर आपल्याला सेंटर अँगलचा जो अर्थ आहे मित्रांनो तो आपल्याला सगळ्यांना लक्षात येणार आहे. सपोज मी इथे एक सर्कल काढतो. मी एवढा एक सर्कल काढला. या सर्कलचा सेंटर ऑफ सर्कल हा होता. याच्यानंतर मी याच्यामध्ये एक आर्क कोणती तरी नक्की केली. सपोज मी एवढी एक आर्क नक्की केली. हे अर्थात इथून इथपर्यंतचा पार्ट हा त्याचा मायनर आर्क झालेला आहे. हा मायनर आर्क. आणि या मायनर आर्कच्या लास्ट पॉईंटमधून जाणारे जर तुम्ही दोन रे काढले. सपोज हा एक रे काढला आणि इथून जाणारा हा एक रे काढला. तर आता तयार होणारा मित्रांनो हा जो अँगल आहे या अँगलला आपण थीटा असं नाव देऊया. तर याला आपण सेंटर ऑफ सर्कल O, हा पॉईंट आहे P, हा पॉईंट आहे Q, ही आर्क आहे PXQ आणि ही आर्क झाली PYQ. तर PXQ आणि PYQ ही जी आर्क तयार झालेली आहे तर याच्यातून हा जो अँगल तयार झालेला आहे याला सेंट्रल अँगल असं म्हणतात. याची काय येईल डेफिनेशन? an angle in the plane of the circle, in the plane of the circle with its vertex at the center is called central angle. An angle in the plane of the circle with its vertex at the center. म्हणजे जर ज्या अँगलचा व्हर्टेक्स हा त्याचा सेंटर ऑफ सर्कल असेल तर अशा अँगलला सेंट्रल अँगल असं म्हणतात. म्हणजे मग इन फिगरमध्ये वर्णन काय करता येईल? O इज द सेंटर ऑफ सर्कल. O इज द सेंटर ऑफ सर्कल and angle POQ is the central angle. याला सेंट्रल अँगल असं म्हणतात. मग या सेंट्रल अँगलचा जर आपण विचार केला
तर आपल्याला आता आर्कच्या मेजरमेंटचा आपण विचार मित्रांनो करणार आहोत. आता ही आर्क जी आहे ती इथून तर इथपर्यंतची जी आर्क आहे हिचं नेमकं मेजरमेंट कशा पद्धतीने करायचं, म्हणून मेजर ऑफ ॲन आर्क, कंसाचं मोजमाप कसं करायचं तो मुद्दा आपण आता पाहणार आहोत. मेजर ऑफ ए मायनर आर्क, बघा आता, मेजर ऑफ अ मायनर आर्कचं मेजरमेंट इज इक्वल टू द मेजर ऑफ हा मेजर दुसरा पाहिजे होता, MEAC वारी, मेजर म्हणजे माप, आणि हा मेजर म्हणजे मोठा. मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग सेंटर अँगल, इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल, म्हणजे कोणत्याही मायनर आर्कचं मेजरमेंट हे काय येणार आहे, म्हणजे लिहिताना आपण काय लिहू, मेजर आर्क PXQचं माप किती येणार आहे, इज इक्वल टू अँगल, म्हणजे मेजर लिहू आपण, मेजर अँगल POQ, म्हणजे मेजर RPXQ इक्वल टू मेजर अँगल POQचं जे माप असेल तेच ह्या अँगलचं येईल. इथे त्या अँगलचं माप किती आहे, इज इक्वल टू थीटा. पण तुम्ही जर म्हणणार की सर हे थीटा नेमकं किती आहे, हे जर आपल्याला मेजर करायचं असेल, मोजायचं असेल, तर प्रत्यक्षात आपण हा अँगल आता मोजूया. मोजल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, बघा मी त्या अँगल मोजतो आहे, मी इकडून 0ने काउंट केला पा, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 90च्या पुढे बरोबर 5 पॉईंटला हा रे आहे, म्हणजे हे किती आले आता 95 नाही 94. तर याचं माप आलेलं आहे 94 डिग्री, म्हणजे अँगलचं माप 94 डिग्री आलं. म्हणून म्हणजे इथे म्हणता येईल मेजर अँगल POQ इज इक्वल टू 94 डिग्री, therefore मेजर आर्क PXQ इज इक्वल टू 94 डिग्री. म्हणजे ह्या कोणाचं माप 94 आलं, म्हणून इथून तर इथपर्यंत हे आर्कचं मापसुद्धा 94 डिग्री, म्हणजे आर्कचं मेजरमेंटसुद्धा हे डिग्रीमध्येच केलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. आता मेजर ऑफ सेकंड हे आपण मायनर आर्कचं पाहिलं. आता मेजर ऑफ मेजर आर्क, म्हणजे आपण हे छोट्या आर्कचं पाहिलं. आता आपल्याला मोठ्या आर्कचं माप पाहायचं म्हणजे कोणतं, त्या वर्तुळापासून हा एक आर्क अजून शिल्लक आहे, जो मी रेड याच्याने अधोरेखित करतोय, हा इथून तर इथपर्यंतचा आर्क. मग याचं माप आता किती येणार, तर याचं माप काढण्यासाठीचं सूत्र आहे मित्रांनो, इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क, म्हणजे टोटल सर्कलचं जे मेजर येतो तो 360 येतो. मग ह्या इथून तर इथपर्यंत टोटल सर्कलचं जर मेजरमेंट जर 360 आलं, 360मधून याचं माप किती काढलं आपण, याचं सेंट्रल अँगल एवढं 94 आलं. मग हे 94 जे माप आहे ते 360मधून मायनस केलं, म्हणजे मग आपल्याला ह्या मोठ्या आर्कचं मेजरमेंट मिळणार आहे. म्हणून मेजर आर्क कुठला आता मोठा PXQ इज इक्वल टू 360 डिग्री मायनस याचा करस्पॉन्डिंग किती आलेला आहे 94 डिग्री इज इक्वल टू, आता 360मधून 94 गेले, किती राहिले बघा आता
360 मायनस 94, 10मधून 4 गेले 6, 16मधून 10 गेले इथे 6 आणि हा 2. किती राहिले आता? तर 266 डिग्री. म्हणजे कुणाचं? मेजर आर्क PXQ. म्हणजे हा जो PXQ PYQ आहे मित्रांनो, तो हा लहान PXQ होता, हा PYQ आहे. इथे काय लिहिलं आहे मी? तोच लिहिलेला आहे PYQ. PYQ इज इक्वल टू किती आलेला आहे मग? 266 डिग्री. इथे आपण काढलं होतं मेजर आर्क, म्हणजे हा जो आहे हा खऱ्या अर्थाने कोणता आहे? मायनर आर्क आहे. मायनर आर्कचं मेजरमेंट पण मायनर आलेलं आहे आणि हा मेजर आर्क आहे, याचं मेजरमेंट पण मेजरच आलेलं आहे. म्हणजे त्याचं माप हे मोठं आलेलं आहे. म्हणजे कोणत्याही मायनर आणि मेजर आर्कचं आपल्याला माप काढता येतं. याच्यातला चौथा मुद्दा, मेजर ऑफ ए सेमी सर्कल आर्क, मेजर ऑफ अ सेमी सर्कल आर्क इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे 180 काय? इथे आपण सेमी सर्कल पाहिलं होतं बा. वर्तुळाचं पूर्ण माप जर 360 येतं तर त्याच्याबरोबर 2 अर्धे पार्ट झाले वर्तुळाच्या सेंटरमधून गेल्यामुळे, आणि म्हणून ह्याचं मापसुद्धा किती येणार? 360 येणार, आणि याचं मापसुद्धा किती येणार? 360च येणार. म्हणून सेमी सर्कल हा सुद्धा एक आर्क आहे आणि सेमी सर्कलचं माप किती असतं? 180 असतं. आणि आपण पहिला महत्त्वाचा मुद्दा ऑलरेडी शिकलेलो आहोत, तरी तो लिहून घ्या आपण. मेजर ऑफ ए सर्कल, मेजर ऑफ अ सर्कल इज इक्वल टू 360 डिग्री. म्हणजे सर्कलचं मेजरमेंट 360 येतं, सेमी सर्कलचं येतं ते 180 येतं, त्याच्यानंतर मायनर आर्कचं हे करस्पॉन्डिंग अँगल एवढं येतं, आणि मेजर आर्कचं मेजरमेंट हे करस्पॉन्डिंग अँगल जो आहे त्या किंवा मायनर आर्कचं जे मेजरमेंट आहे ते जर आपण पूर्ण वर्तुळाच्या मापातून 360मधून याचं माप मायनस केलं की आपल्याला मेजर आर्कचं माप आपल्याला मिळतं. मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण सर्कलचे आर्क, मेजर आर्क, मायनर आर्क, त्याच्यानंतर सेमी सर्कल आपण पाहिलं, सेंट्रल अँगल आपण पाहिला, सेंट्रल अँगलनंतर मेजर ऑफ मायनर आर्क पाहिलं, मेजर ऑफ मेजर आर्क पाहिलं, त्याच्यानंतर मेजर ऑफ सेमी सर्कल पाहिलं, मेजर ऑफ सर्कल पाहिलं, आणि या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज मित्रांनो आज आपण पाहिलेल्या आहेत. सगळ्यांनी आज शांतपणे ऐकून घेतलं, व्यवस्थितपणे फिगर काढायचे आहेत, गोंधळ करायचा नाही. जेवढा अभ्यास झालेला आहे तेवढा सगळ्यांना करायचाच आहे. तो व्यवस्थितपणे सगळे विद्यार्थी करणार अशी मी आशा बाळगतो. थोडासा व्हिडिओ पाहण्यामध्ये काही अडचणी असतील तर ते व्यवस्थितपणे समजून घ्या. मी जे तुम्हाला सपोज काही समजलेलं नसेल, एखाद दुसरं स्पेलिंग तुमचं बाकी राहिलं असेल तर मी थोड्या वेळ हा व्हिडिओ फिक्स करतो, म्हणजे तुम्हाला सहजपणे एखाद दुसरं लिहिताना काही राहिलेलं असेल तर ते तुमच्या लक्षात येईल. आणि आता बरेच दिवस झाले माझं जसं डॉक्टरांचं अक्षर मेडिकलवाल्याला लक्षात येतं तितकं घाण नाही आहे, पण नक्कीच माझं अक्षर पण तुम्हाला आता थोडं परिचयाचं झालेलं आहे. म्हणजे प्रत्येकाच्या लिखाणाची एक पद्धत असते, त्या पद्धतीमध्ये मी काही फॉन्ट कशी लिहितो हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल, आणि म्हणून ते सगळ्या विद्यार्थ्यांना समजतं असं मी गृहीत धरतो. काहींना समजत नसेल त्यांची माफी मागतो. हा माझा वैयक्तिक दोष आहे, पण ज्यांना समजतं आहे त्यांनी व्यवस्थितपणे मी बोलतानाच त्याचं स्पेलिंग व्यवस्थितपणे समजून घ्या. एखाद दुसरी मेजर मायनर याची लिहिताना चूक झाली असेल ती पण समजून घ्या. सगळ्यांनी फिगर व्यवस्थित काढा, आणि इथे हा आपला पार्ट संपलेला आहे. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.